हॅलो डिअर स्टुडंट्स, व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण तुमचा इयत्ता 9वीचा भूमितीतील मूलभूत संबोध हा पाठ पाहत आहे. मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण रेषाखंडांची तुलना, रेषा किंवा किरणांची लांबी, बिंदूंचे रेषापासूनचे अंतर, मध्यबिंदू हा भाग पाहिला आहे. या सर्व भागावर आधारित असणारा सराव संच 1.2 सोडवायला आपण आज सुरुवात करतो आहोत. प्रश्न पहिला आहे, खालील सारणीत संख्या रेषेवरील बिंदूचे निर्देशक दिले आहेत, त्यावरून पुढील रेषाखंड एकरूप आहेत का ते ठरवा. आपण आधी बिंदू व निर्देशक लिहून घेऊया, म्हणजे आपल्याला पुढे प्रश्न सोडवता येईल. पहा, मी इथे बिंदू आणि निर्देशक दोन्ही लिहिते. तुम्ही पाठ्यपुस्तक रेफर करू शकता, तिथे तुम्हाला हा चार्ट बघायला मिळेल. बघा, ए, बी, सी, डी आणि ई असे 4 बिंदू आहेत. त्या बिंदूंचे निर्देशक दिले आहेत -3, 5, 2, -7 आणि 9. अशा पद्धतीने आपल्याला बिंदू व निर्देशक दिले, त्याचे निर्देशक दिले आहेत. बघा, आता काय करायचं आहे, तर रेख डी व रेख ए बी रेषाखंड एकरूप आहेत का हे आपण ठरवणार आहोत. रेख डी ई व रेख ए बी. लक्षात घ्या, इथे डी आणि ए बी यांचे निर्देशक बिंदू कसे काढायचे आपण सराव संच 1.1 मध्ये पाहिले आहे. पुन्हा एकदा पाहूया. डीचा असणारा निर्देशक बिंदू किती, मी आता शॉर्टमध्ये लिहिते. बघा, डीचा असणारा निर्देशक बिंदू आहे -7 आणि ईचा असणारा आहे 9. आता 9 ही संख्या 7 पेक्षा मोठी आहे, म्हणून आपण काय करणार, तर 9 मधून -7 वजा करणार आहोत. म्हणून डीई बरोबर काय करणार, डीई बरोबर 9 वजा 7. 9 मधून -7 केल्यावर हे होईल 9 अधिक 7. 9 अधिक 7 16. डीची किंमत किती आली बाळांनो, तर डीची किंमत 16 आली. सेम अशाच पद्धतीने रेख ए बी साठी करूया. इथे मी रेख डी लिहिते. आता आपण रेख ए बीचे निर्देशक बिंदू पाहणार आहोत. बिंदू ए साठी असणारा निर्देशक बिंदू किती आहे, तर -3 आहे. बिंदू बी साठी असणारा किती आहे, तर 5 आहे. आता -3 आणि 5 मध्ये 5 मोठे आहेत -3 पेक्षा. मग आपण काय करणार, तर 5 मधून -3 आपण वजा करणार आहोत. इथे होईल 5 वजा अधिक होईल 5 अधिक 3, उत्तर येईल 8. आता तुम्ही पाहू शकता, इथे डीईचे उत्तर किती आलं आहे, 8. आणि ए बीचं आलं आहे डी 16 आणि ए बी 8. इथे 8 आणि 16 हे दोन्ही जे अंतर आहे, जी लांबी आहे ती समान आहे का, नाही. आपण 2 रेषाखंड एकरूप आहेत तेव्हाच म्हणू शकतो जेव्हा दोनही रेषाखंडांची लांबी ही समान असणार आहे, दोन्ही रेषाखंड समान लांबीचे असणार आहेत. इथे डी या रेषाखंडाची लांबी 16 आहे, ए बीची लांबी 8 आहे, म्हणून इथे आपण लिहिणार आहोत काय, तर ए बीची लांबी ही डीच्या लांबी इतकी नाही, म्हणून ए बी व डीई हे एकरूप रेषाखंड नाहीत.
समजलं कशा पद्धतीने प्रश्न आपण सोडवला आहे. रेषाखंड एकरूप नाही आपण म्हणतोय का, तर एक डी आणि ए बी साठी आपल्याला विचारलं आहे. डी मध्ये डी साठी असणारा निर्देशक बिंदू -7 आहे, ई साठी असणारा 9 आहे. 9 हा -7 पेक्षा मोठा आहे म्हणून 9 मधून -7 वजा करणार आहोत. डी बरोबर 9 वजा 7 वजा वजा अधिक होईल 9 अधिक 7 16. पुढे बघा, रेख ए बी साठी ए साठी असणारा निर्देशक बिंदू -3 आहे, बी साठी असणारा निर्देशक बिंदू 5 आहे. ए बी बरोबर 5 वजा हे -3 वजा वजा अधिक होईल 5 अधिक 3 8. इथे डी ची लांबी 16 आली, ए बी ची लांबी 8 आली. जर रेषाखंड एकरूप आहेत म्हणण्यासाठी त्या दोन रेषाखंडांची लांबी ही समान असायला हवी. ए बी हा डी बरोबर नाही म्हणून ए बी व डी हे एकरूप रेषाखंड नाहीत. हा होता प्रश्न 1 मधील पहिला उपप्रश्न. आता दुसऱ्याकडे आपण वळणार आहोत. दुसरा आहे रेख ए बी व ए डी. रेख ए बी व रेख ए डी. बघा, आता आधी आपण रेख ए बी साठी पाहूया. ए साठी असणारा निर्देशक बिंदू आहे -3 आणि बी साठी असणारा निर्देशक बिंदू आहे 5. यामध्ये 5 हे मोठे आहेत -3 पेक्षा, म्हणून आपण काय करणार तर ए बी बरोबर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणार आहोत. 5 वजा 3 वजा वजा अधिक होणार आहे 5 अधिक 3 उत्तर येईल 8. ठीक आहे, हे झालं रेख ए बी साठी. आता ए डीची लांबी काढूया. जर ए बी आणि ए डीची लांबी समान असेल तर दोन रेषाखंड एकरूप आहेत म्हणू शकतो. रेख ए बी साठी पाहिलं. आता रेख ए डी साठी पाहूया. बघा, ए साठी असणारा निर्देशक बिंदू आहे -3, डी साठी असणारा निर्देशक बिंदू आहे -7. आता -3 ही संख्या मोठी आहे -7 पेक्षा, म्हणून जर आपल्याला ए डीची लांबी काढायची असेल, ठीक आहे, ए डीची लांबी काढण्यासाठी आपण काय करणार तर मोठ्या संख्येतून लहान संख्या म्हणजे -3 मधून -7 आपण वजा करणार आहोत. -3 वजा वजा 7 वजा वजा अधिक होणार आहे 3 अधिक वजा 3 अधिक 7 उत्तर येईल 4. बघा, इथे ए बीची लांबी 8 आली, इथे ए डीची लांबी 4 आली. ए बी आणि ए डीची लांबी समान आहे का, नाही, 4 आणि 8 वेगळी आहे. म्हणून इथे आपण काय म्हणणार, ए बीची लांबी ए डी एवढी नाही म्हणून एकरूप रेषाखंड नाही. तो एकरूप रेषाखंड आहेत असे आपण तेव्हाच म्हणू शकतो जेव्हा दोनही रेषाखंडांची लांबी ही समान असणार आहे. पुढे बघा, शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न पहिल्यामधील रेख डी ई आणि ए डी. ठीक आहे, बघा, रेख बी साठी आपण काढूया आधी. रेख बी मध्ये बी या बिंदूचा निर्देशक आहे 5, बी बरोबर 5 लिहूया. ई या बिंदूचा निर्देशक किती आहे बाळांनो, तर ई बिंदूचा निर्देशक आहे 9. यामध्ये 9 ही संख्या 5 पेक्षा मोठी आहे, म्हणून आपण डी ईची लांबी काढण्यासाठी काय करणार तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणार आहोत. 9 वजा 5 उत्तर येईल 4. बीची लांबी किती आली तर बीची लांबी आली 5. आता आपण रेख ए डी साठी काढूया. ए साठी असणारा निर्देशक बिंदू किती आहे बाळांनो, इथे तुम्ही पाहू शकता -3 आहे आणि डी साठी -7 आहे. -3 डी साठी असणारा निर्देशक बिंदू आहे -7. इथे आपल्याला काय करायचे आहे तर -3 हे मोठे आहेत -7 पेक्षा. आपल्याला
ADची लांबी काढायची आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणार आहोत. -3 -7 -3 वजा वजा अधिक होईल -3 आणि हे वजा वजा अधिक होऊन +7 -3 +7 पुन्हा उत्तर 4 येणार आहे. बघा इथे तुम्ही पाहू शकता ADची आणि BEची लांबी समान आली आहे 4 4 इतकी. तुम्ही खाली काय लिहिणार आहात तर ABची लांबी बरोबर ADची लांबी म्हणून AB रेख AB व AD एकरूप आहेत. लक्षात आलं कशा पद्धतीने एकरूप आहेत. जर दोन रेषाखंडांची लांबी समान असेल तर ते रेषाखंड एकरूप आहेत असे आपण म्हणू शकतो. इथे BEची लांबी 4 इतकी आहे, ADची लांबी देखील 4 इतकी आहे. दोन्ही लांबी समान आहेत. जर रेषाखंडांची लांबी समान असेल तर ते रेषाखंड एकरूप आहेत असे आपण म्हणतो. म्हणून रेषा AB व AD या एकरूप आहेत. बघा आपल्याला एकूण 3 रेषाखंडांसाठी विचारलं होतं. त्यामधील पहिला व दुसरा एकरूप नाहीत पण तिसरा एकरूप आहेत, कारण त्यामध्ये दोनही रेषाखंडांची लांबी अर्थात AB व AD या 2 रेषाखंडांची लांबी ही समान आहे. म्हणून ते 2 रेषाखंड एकरूप आहेत असे आपण म्हणतो. हा आहे प्रश्न क्रमांक 1 सराव संच 1.2 मधील. हवा असल्यास व्हिडिओ पॉज करा, स्क्रीनशॉट काढून घ्या, लिहून घ्या. प्रश्न क्रमांक 2 कडे आपण वळणार आहोत. पहा प्रश्न दुसऱ्याकडे आपण वळणार आहोत. प्रश्न दुसरा आहे बिंदू M हा रेख ABचा मध्यबिंदू आहे आणि AB बरोबर 8 तर AM बरोबर किती. आपल्याला जे गणितात दिली आहे माहिती ती दिलेली माहिती मी फळ्यावर लिहिली आहे. बघा प्रश्न दुसरा बिंदू M रेख ABचा मध्यबिंदू आहे आणि AB 8 आहे तर AM किती. आपण या प्रश्नाची उकल पाहूया. उकल पाहण्यासाठी दिलेल्या माहितीच्या आधारे आपण याची आकृती काढून घेऊया. ठीक आहे. ABचा M हा मध्यबिंदू आहे म्हणजे या दोनही बाजू समान असणार आहेत. ठीक आहे. जेवढी AM असणार आहे तेवढीच MB असणार आहे, कारण M हा मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू हा रेषेच्या दोन्ही बाजूंना समान विभागतो. मग AB किती आहे तर टोटल हा AB 8 त्यांनी एकक नाही दिलं 8 इतका आहे. ठीक आहे. मग आपल्याला काय काढायचं आहे तर हा AM किती हे आपल्याला काढायचं आहे. कसं काढणार पहा. आपल्याला माहिती आहे की AMची लांबी ही निम्मी असणार आहे ABच्या. बघा ABच्या निम्मी AMची लांबी असणार आहे. याला तुम्ही कारण देऊ शकता. M हा मध्यबिंदू आहे. ठीक आहे. M हा मध्यबिंदू आहे म्हणून AM हा पूर्ण ABच्या निम्मा असणार आहे. इथे ABची किंमत आपल्याला माहिती आहे 8 इतकी ठेवूया. मग AMची लांबी किती आली तर AMची लांबी 4 इतकी आली. ठीक आहे. इथे आपल्याला एकक दिलं नाही आहे. जर एकक सेंटीमीटर मीटर जे काही असेल ते एकक तुम्ही उदाहरणामध्ये मेन्शन केलं असेल दिलं असेल तर देणार आहात. बघा जेव्हा मध्यबिंदू असतो तेव्हा मध्यबिंदू रेषेच्या दोन्ही रेषेला 2 समान भागांत विभागतो. AMची लांबी हवी आहे म्हणून ती किती असणार आहे तर ABच्या निम्मी असणार आहे. ABची 8 आहे म्हणून AMची 4 आहे. इथे आपण ABची लांबी दिलेली असताना AMची लांबी काढली आहे. खूप सोपा प्रश्न आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. बिंदू P हा रेख CDचा मध्यबिंदू आहे आणि CP बरोबर 2.5 असेल तर CDची लांबी काढा. आपल्याला गणितामध्ये जे काही दिलं आहे ते फळ्यावर लिहून घेतलं आहे. दिलेली माहिती आहे. प्रश्न क्रमांक 3 साठी बिंदू P रेख CDचा मध्यबिंदू आहे. CPची लांबी 2.5 आहे तर CD काढा. ठीक आहे. या गणिताची उकल आपण पाहणार आहोत. बघा
आधी आकृती काढून घेऊया. काय सांगितलं आहे तर सीडीचा बिंदू P हा मध्यबिंदू आहे. P हा मध्यबिंदू असेल तर तो CP आणि CD या दोनही बाजूंना समान विभागत असेल. म्हणजे CP जेवढी असणार आहे तेवढीच PD असणार आहे. इथे CP ची लांबी आपल्याला 2.5 इतकी दिली आहे. CP 2.5 असेल तर PD सुद्धा 2.5 असणार आहे. हा 2.5 आणि हा 2.5, CD पूर्ण 2.5 आणि 2.5 5 असणार आहे. किंवा CP हा पूर्ण CDच्या निम्मा असणार आहे. ठीक आहे, दोन समान भागात विभागतोय म्हणजे CDच्या CP हा निम्मा असणार आहे. ठीक आहे, आपण उकल काढूया. बघा उकल कशी काढणार. लेंथ ऑफ CP ची लांबी ही CDच्या लांबीच्या निम्मी असणार आहे. ओके, CP ची लांबी ही CDच्या लांबीच्या निम्मी असणार आहे. बघा इथे तुम्ही पाहू शकता P हा मध्यबिंदू आहे जो CP आणि PDला दोन समान भागांमध्ये विभागतो आहे. CP ची लांबी आपल्याला माहीत आहे किती आहे 2.5 आहे. हे गुणिले 2 जर इकडे गेले म्हणजे जर आपल्याला CD ची लांबी हवी आहे तर हे होईल 2.5 गुणिले 2. 2.5 गुणिले 2 उत्तर येणार आहे 5. CD ची लांबी किती आली तर CD ची लांबी 5 इतकी आली. ठीक आहे, CD ची लांबी किती आली तर ती लांबी 5 इतकी आली. बघा ही पूर्ण लांबी आपल्याला काढायची होती. किती आली तर ती लांबी 5 इतकी आली. कशी काढली पहा. CP ची लांबी ही निम्मी असणार आहे CDच्या. CD ची लांबी काढायची आहे. हा 2 इकडे जाईल. ठीक आहे, मग CP ची लांबी आहे 2.5. हे गुणिले 2, 2.5 गुणिले 2 5. मग CD ची लांबी 5 इतकी आली. इथे देखील आपण अशाच पद्धतीचे उदाहरण सोडवले आहे. इथे AM ची लांबी 4 इतकी आली. प्रश्न क्रमांक 2 व 3 फळ्यावर आहे. व्यवस्थित तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या. आपण पुढील प्रश्नाकडे वळूयात. पहा प्रश्न क्रमांक 4 आहे. जर AB बरोबर 5 सेंटीमीटर, BP बरोबर 2 सेंटीमीटर आणि AP बरोबर 3 सेमी तर रेषाखंडांचा लहान मोठेपणा ठरवा. लहान मोठेपणा म्हणजेच काय. इथे आपल्याला तुलना करायची आहे रेषाखंडांची. बघा याची उकल आपण करूया. काय करायचं आहे तर रेषाखंडांचा लहान मोठेपणा आपल्याला ठरवायचा आहे. तो कसा ठरवणार तर AB 5 सेंटीमीटर आहे, BP 2 सेंटीमीटर आहे आणि AP 3.4 सेंटीमीटर आहे. सगळ्यात लहान काय आहे तर BP आहे. आधी BP लिहून घेऊया. ठीक आहे, मग आपण काय म्हणणार BP लहान आहे कशापेक्षा तर AP पेक्षा आणि AP लहान आहे कशापेक्षा तर AB पेक्षा. ठीक आहे, बघा BP हा लहान आहे AP पेक्षा आणि AP लहान आहे AB पेक्षा. इथे तुम्हाला समजण्यासाठी मी माप लिहिते. यांची लांबी त्यांनी आपल्याला दिली आहे. लक्षात घ्या जेव्हा आपण रेषाखंडांची तुलना म्हणजेच रेषाखंडांचा लहान मोठेपणा शिकत होतो तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की रेषाखंडांचा लहान मोठेपणा हा त्याच्या लांबीवर आधारित असतो. जेवढी लांबी जास्त तेवढा रेषाखंड मोठा, जेवढी रेषाखंडाची लांबी लहान तेवढा तो लहान असणार आहे. BP हा लहान आहे AP पेक्षा आणि तो AP हा लहान आहे AB पेक्षा. हेच तुम्ही मोठंही लिहू शकता. कशा पद्धतीने लिहू शकता पहा. AB हा मोठा आहे AP पेक्षा आणि AP हा मोठा आहे
बी पीपेक्षा. ठीक आहे, हे लिहा किंवा हे लिहा, दोन्हीही बरोबर आहे. तुम्हाला जे कम्फर्टेबल असेल, सोयीस्कर वाटेल ते उत्तर तुम्ही लिहू शकता. दोन्हीही उत्तरे बरोबर आहेत. अल्टरनेट लिहा, हे लिहा किंवा हे लिहा. ओके, हा आहे प्रश्न क्रमांक 4. आता सराव संचाकडील प्रश्न क्रमांक 5 कडे आपण वळणार आहोत. प्रश्न क्रमांक 5 मध्ये मी आकृती काढते. बघा, टी एस आर पी आणि क्यू हे बिंदू आपल्याला रेषेवर दिले आहेत. आता प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. किरण आर पीच्या विरुद्ध किरणाचे नाव लिहा. ठीक आहे, किरण आर पी इथे आहे, याच्या विरुद्ध किरणांचे नाव काय असेल? तर बघा, किरण आर पी म्हणजे किरण इकडे आहे, याच्या विरुद्ध किरण कोणते? तर आर एस किंवा आर टी. मग लिहा तुम्ही इथे किरण आर एस किंवा आर टी. ठीक आहे, हे दोनही किरण आर पीच्या विरुद्ध बाजूस आहेत. मी फक्त इथे नंबर्स टाकून आन्सर्स लिहिते. तुम्ही पुस्तकामध्ये पेन्सिलच्या साहाय्याने लिहून घ्या किंवा मग व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या. किरण पी क्यू व किरण आर पी यांचा छेदसंच लिहा. ठीक आहे, किरण पी क्यू आणि आर पी यांचा छेदसंच म्हणजे काय? काहीच कॉमन नसणार आहे. ठीक आहे, मग इथे काय लिहिणार आहोत आपण? पी क्यू. पुढे बघा, पी क्यू वर एक क्यू आर यांचा संयोग संच लिहा. इथे येणार आहे क्यू आर. पुढे बघा, चौथा आहे रेख क्यू आर हा कोणत्या किरणांचा उपसंच आहे? बघा, क्यू आणि आर. ठीक आहे, हा कोणत्या किरणांचा उपसंच आहे असं आपल्याला विचारलं आहे. कोणकोणत्या किरणांचा आहे? तर संच हा पाठ आपण शिकलो आहोत, तेव्हा डोंट हॅव एनी कन्फ्युजन. आर पी आणि पी क्यू. ठीक आहे, किरण पी क्यू आणि आर पी. उपसंच म्हणजेच काय? तर यामध्ये कोणकोणते संच असणार आहेत? तर कोणता? आर पी आणि पी क्यू हे दोन संच त्यामध्ये येणार आहेत. किंवा तुम्ही क्यू आर देखील म्हणू शकता. बघा, क्यू आर आणि आर क्यू हे असणार आहेत. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 5 आहे. आर आरंभबिंदू असलेल्या विरुद्ध किरणांची जोडी लिहा. जिथे आर आरंभ असणार आहे म्हणजे आर स्टार्टिंग पॉईंट असणार आहे, विरुद्ध किरण लिहायचे आहेत आर क्यू आणि क्यू टी. ठीक आहे, किरण आर टी व किरण आर क्यू. बघा, आर हा आरंभ बिंदू आहे, इथून किरण आर क्यू स्टार्ट होतो आणि इथून किरण आर टी स्टार्ट होतो. दोन्हीही विरुद्ध दिशेला असणारे किरण आहेत. आर पासून सुरू होत आहेत म्हणजेच आर हा आरंभ बिंदू आहे, म्हणून किरण आर क्यू आणि किरण क्यू आर. आर टी आणि किरण क्यू आर क्यू. पुढे बघा, 6वा प्रश्न आहे. एस हा आरंभ बिंदू असलेले कोणतेही दोन किरण लिहा. आता काय विचारलं आहे? तर एस हा आरंभ बिंदू असलेले किरण लिहायचे आहेत. कोणतेही लिहू शकता. एस पी लिहा, एस आर लिहा, एस क्यू लिहा. तुम्हाला हवे ते कोणतेही दोन किरण तुम्ही लिहू शकता किंवा इकडे एस टी देखील लिहू शकता. एस पी, एस क्यू. ठीक आहे, दोन लिहायचे आहेत. तुम्हाला कोणतेही हवे ते लिहा. फक्त एस हा आरंभ बिंदू असायला हवा, म्हणजे एस पासून तो किरण सुरू होणारा असेल. किरण एस पी आणि एस टी यांचा छेदसंच लिहा. ठीक आहे, आता बघा, एस पी आणि एस टी यांचा छेदसंच काय असेल? तर बिंदू एस. ठीक आहे, कारण दोन्हीमध्ये जे काही कॉमन आहे, सामायिक आहे, तो छेदसंच असणार आहे.
एस टी आणि एस पी या दोन्हीमध्ये एस सामायिक आहे, म्हणून एस हा त्यांचा बिंदू, एस हा त्यांचा छेदसंच आहे. बघा, आज आपण सराव संच 1.2 मधील एकूण 5 प्रश्न पाहिले आहेत. 6वा प्रश्न आहे. आकृतीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. सेम अशाच पद्धतीने आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. एकच प्रश्न तुम्ही स्वतः उतार्यामध्ये सोडवणार आहात. बाकी 5ही प्रश्न तुम्हाला बोर्डवरती सोडवून दिले आहेत. आज होमवर्कमध्ये तुम्ही सराव संच 1.2 सोडवणार आहात. पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये मात्र आपण थेरम म्हणजेच काय तर प्रूफ, सिद्धता शिकायला सुरुवात करणार आहोत. थँक्यू. कीप स्टडिंग.